प्रस्थापित आहे. ते सगळ्यांना फोन करतायत, बँकेत असं केलं राजाभाऊनी, सगळीकडे फोन करतात. आपलं जुनं नातं आहे. कुठंतरी मधनच म्हणतात ते गोव्याच्या ताब्यात जिल्हा देता का, अजून काहीतरी म्हणतात. समाधान तुमच्या आमदार की मला देणार आहे का तुम्ही? मला इकडे काय मी पद घ्यायला आलो नाही, माझा काही संबंधच नाही. मी पोस्टमॅन आहे. या जिल्ह्यातल्या नेत्यांच्या जनतेच्या मधला, सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मधला मी पोस्टमन आहे. इथलं तुमचं जे मत आहे ते पोस्टात टाकता तुम्ही माझ्या, मी देवेंद्रजींच्या जवळ पोहोचवतो. ह्याच्या पलीकडचा माझा रोल काही नाही. फक्त तो रोल मी इमानदारीनं करतो, एवढाच विषय आहे. आणि तिथून आलेल्या सूचनाचं तंतोतंत पालन करतो. तिकडून ज्या सूचना मिळतात त्याचे तंतोतंत पालन करतो. मग कुणाचा कार्यक्रम करायच्या सूचना असतील, नाही तर कुणाला कार्यक्रमाला लावायच्या सूचना असतील, त्या सगळ्या सूचनांचे तंतोतंत पालन करतो. काही अडचण नाही. ज्या देवेंद्रजींनी संपलेली कुटुंब उभी करण्याचं काम केलं, त्या कुटुंबानी देवेंद्रजींच्या सोबत केलेली बेईमानी, त्यांनी टाकलेल्या शब्दाला, त्यांनी केलेल्या शब्दाची केलेली अवमानना, याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं मतदान आपल्या सगळ्यांना करायचंय. काळ बदललाय. आता कोतवाल सुद्धा नमस्कार घालत नाही. परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळं राज्य गेले पण थाट गेला नाही. हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच मतं गेली तर जातील, अन्यथा जाण्यासारखी परिस्थिती नाही. एवढा विषय राहता राहिला अकलूजचा विषय. तिथे आपण खातं उघडलंय, तिथे आपले मतदान आहे. आणि काही अदृश्य शक्ती आहेत त्या आपल्यासोबत काम करणार आहेत. तिथं काय अडचण नाही. जिल्हा परिषदेचं काय मतदान आहे, एवढा विषय आहे. पण लोकशाही आहे. काही जणांचं म्हणणं होतं की लोकशाहीनं मध्ये निवडणूक लढायचा आम्हाला अधिकार आहे. आणि हे कोणी सांगावं, लोकशाही, लोकशाहीच्या भाषा कुणी कराव्या, हरकत नाही. आता एवढंच सांगतो, उलटी गिनती चालू झालेली आहे. कधी कधी दिवा विजताना मोठा होतो, असे कधी कधी होतं. तर जो न्यूनगंड निर्माण झालाय, तो न्यूनगंड कधीतरी तुटायला पाहिजे, तो तुटेल. एवढंच मी खात्रीने सांगतो. ही निवडणूक बिनविरोध होत असताना ज्या पद्धतीनं ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला, त्याचं उत्तर या जिल्ह्यातली आमचे सगळे मतदार बंधू दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ज्या दिवशी निकाल लागेल, मी आज सांगतो समाधान दादा, कुणाची गिनती 16 पासून चालू झाली, पण आमचं गणित 500 पासून पुढे चालू आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारतीय जनता पक्ष आज जिल्ह्यामध्ये सगळ्यात मजबूत पक्ष आहे. आणि आज आपण आकडेवारी जरी काढली तर समाधान दादा 68.5% मतदार हे भारतीय जनता पक्षाचे, जे चिन्हावर निवडून आलेले आहेत. तेव्हा बाबाला जे निवडणूक लागायचं तसं काही कारण नसतं. कारण 68% मतदान भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच आहे. आणि आमचे सहकारी आहेत, आज राजाभाऊनी दिवसभर बघितलं, आमचे सहकारी आहेत. उर्वरित राहिलेल्या जवळजवळ 22% आमचे सहकारी आहेत. आणि अगदी 5-10% विषय आहे, 10% 12% मताचा विषय आहे की जे मतं आज आपल्या समोर आहेत. अशा परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी, अशा पद्धतीचा विनंती मी जिल्ह्यातल्या सगळ्याच आमच्या सत्ताधारी विरोधी पक्षाच्या नेत्यांना केली. परंतु काही लोकांना बाबाला जे काय असते की काही झालं तरी आपलं अस्तित्व संपायची भीती असते. असंही काही फार वेगळा विषय राहिला नाही, परंतु अस्तित्वाच्या लढाईसाठी उमेदवारी ठेवलेली आहे. आणि बळीचा बकरा कोणाला तर करायचं म्हणून वसंत नानाला केला. म्हणजे पलीकडचा काही विषय नाही. कारण जर निवडणूक लढायची होती, जिंकायची होती, नाहीतर घराच्या बाहेर तिकीट द्यायची सवयच नाही. बरोबर आहे ना. मग जिंकायची असती तर घरात दिली असती, मग घरातनं लढाई पण केली असती. पण त्याला माहिती आहे आता काय होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.